तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D म्हणजेच पूर्वीचा राज्य महामार्ग 55 हा 54 किलोमीटर या मार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी एकूण 59.75 कोटी निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व खेडचे आमदार बाबाजी काळी यांनी माध्यमांना दिली आहे। या निर्णयामुळे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल, तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गात तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनीत समांतर 4 पदरी रस्ता व चाकण ते शिक्रापूर दरम्यान 6 पदरी रस्ता या कामाचा समावेश आहे। हे संपूर्ण काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजेच BOT तत्वावर बांधण्यात येणार आहे। या मार्गाचा समावेश पूर्वी राज्य रस्ते विकास आराखडा 2001 ते 2021 या अंतर्गत करण्यात आला होता। त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग 548D असा दर्जा दिला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तो महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। सद्यस्थितीत तळेगाव चाकण शिक्रापूर हा मार्ग अतिवृष्टीमुळे खचला असून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि रुंदीकरण आवश्यक झाले होते। हा मार्ग औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे येथे अवजड वाहतुकीची मोठी वर्दळ असते। परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि रस्ता सुरक्षेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या। हा महामार्ग परिसरातील मुख्य रस्त्यांना जोडणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार बाबाजी काळी यांच्याकडून सातत्याने दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती। या संदर्भात 30 जुलै 2025 रोजी पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा करून आता आवश्यक निधीस मान्यता देण्यात आली आहे। आमदार बाबाजी काळी यांनी सांगितले की सदर कामासाठी अधिवेशनात तसेच विविध बैठकांच्या माध्यमातून पाठपुरावा चालू होता। यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे। लवकरच तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनीत समांतर 4 पदरी रस्ता कामास देखील सुरुवात होईल असा विश्वास आमदार काळी यांनी व्यक्त केला आहे।